नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उपीट बनवणार आहोत. त्यासाठी मी जिरे आणि मोहरी घेतली आहे. 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात. मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेत. 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. मीठ घेतलं आहे, साखर, कोथिंबीर, तेल, शेंगदाणे आणि 1.5 चमचा रवा भाजून घेतलेला आहे तुपामध्ये. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर उपीट बनवण्यासाठी मी एका साईडला पाणी तापवायला ठेवलं आहे 2 ग्लास. आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते आहे. तेलामध्ये आपल्याला आधी शेंगदाणे तळून घ्यायचे. तर आपले शेंगदाणे तळून झाले. त्याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकते. आता आपली जिरी मोहरी तडतडली आहे. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकते. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा. कांद्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. कांदा टाकल्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. आता हे सर्व शिजण्यासाठी मी 2 मिनिटं झाकून ठेवते. आपली 2 मिनिटं झाली आहे. तर आपला कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामध्ये मी आता रवा टाकते भाजलेला. आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. एक चम्मच साखर घेतलेली टाकते. मीठ टाकून घेते. आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हे आपलं चांगलं मिक्स झालं आहे. त्यामध्ये मी जे गरम पाणी केलेलं ते ॲड करते. पाणी टाकून आपल्याला लगेच रवा हलवून घ्यायचा आहे, नाहीतर परत त्याच्या गाठी होतात. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतो, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी होणार नाही. आता मी ह्याला
परत 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर आता 2 मिनटं झालेली आहेत. आपलं उपीट तयार आहे. तर मी आता ते एका डिशमध्ये काढून घेते. तर आपलं उपीट रेडी आहे. तुम्हाला उपीटची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.